मंडळी, श्रावणही सुरू झालाय आणि काही खवय्यांचा प्रॉब्लेम ही कोई नाही, ये दौर भी चला जाएगा. श्रावणात मांसाहार न करण्याखेरीज काही जण केस, दाढी, नख कापत नाही. का सांगतो. आधीपासूनच भारतात श्रावण हा समृद्धीचा, वाढीचा म्हणजे ग्रोथचा महिना मानला जायचा. नैऋत्याकडून येणारा मान्सून श्रावणातच जोर धरायचा आणि याच काळात पिकही वाढीला लागायची. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आधीपासूनच शेतकरी आणि भारतीय जनता या पावसासाठी प्रार्थना करायचे. आणि हेच कारण होतं की वाढीशी, समृद्धीशी जोडल्या गेलेल्या श्रावण महिन्यात नैसर्गिकरित्या आणि प्रयत्नाशिवाय उगवलेली कोणतीही गोष्ट कापू नये अशी शेतकरी आणि भारतीयांची धारणाच बनली. अहो, असं काय करताय? क्रिकेटची मॅच चालू असताना तुम्ही पण सचिन आणि विराट आऊट होऊ नये म्हणून आहे त्या जागेवर, आहे त्या अवस्थेत तासनतास बसलात असाल की तेच आपल्या पूर्वजांनी केलं, फक्त शेतीची, पिकांची वाढ छान व्हावी म्हणून. आणि म्हणूनच श्रावणात केस असोत किंवा नख किंवा दाढी, ते स्वतःचे स्वतः वाढत असल्यामुळे ते न कापायची प्रथा रूढ झाली असावी. आणि तेही फक्त शेतात वाढणाऱ्या पिकांना ट्रिब्यूट किंवा सिम्बॉल म्हणूनच. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हायजीनशी कॉम्प्रोमाइज कराल. कळलं?